महापुरुषांच्या फलकाबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं 2 समाजात वाद झाला। त्यानंतर सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण काढण्याची मागणी करत जमावानं रास्ता रोको आंदोलन केलं। परिणामी कबनूर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान जमावाकडून दगडफेकीचाही प्रकार घडला। या घटनेत एक पोलीस निरीक्षक आणि 4 होमगार्ड जखमी झाले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 53 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत। इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं एका फलकावरील महापुरुषांबाबत महिलेनं अपशब्द वापरला। रविवारी रात्री झालेल्या या प्रकारानंतर काही लोकांनी मध्यस्थी करून या प्रकरणावर पडदा टाकला, पण याबाबतची माहिती कबनूर गावात पसरली आणि रविवारी रात्रीच संतप्त जमावानं त्या महिलेच्या घराकडे धाव घेऊन एका दुचाकीचं आणि प्रापंचिक साहित्याचं नुकसान केलं। त्यानंतर जमावानं कबनूरमधील मुख्य चौकात रस्ता अडवून धरला। त्यामुळे इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। दरम्यान या तणावग्रस्त घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, शिवाजीनगरचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, शहापूरचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पोलीस फौजफाटा कबनूर गावात दाखल झाला। तर एक मोठा जमाव शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर एकत्र आला आणि घोषणाबाजी सुरू झाली। त्यानंतर कबनूर ग्रामपंचायतीनं सार्वजनिक जागेवरील एका विशिष्ट समाजानं केलेलं अतिक्रमण काढावं असा निर्णय झाला। त्यानंतर जमाव पांगला। मात्र या सर्व घटनांमुळे रविवारी मध्यरात्रीनंतरही कबनूरमध्ये तणाव कायम होता। दरम्यान महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल हसीना जमादार हिच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर जमावानं केलेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह 4 होमगार्ड जखमी झाले। एकूणच या घटनेमुळे आजही कबनूर गावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे।